दोन्ही जयवीरू अशी जोडी आहे यांची, राईट. दोन्ही सोबतच होते कोल्हापूरमध्ये. टू डेट आहे. जुगाडची दोघांची सेपरेट वही पण होती आमची. ओके, जुगाड सेपरेट सेपरेट वही आहे सर. जुगाड तर खूप खूप हेल्पफुल आहे. नाईस. फुल सिलेबस टेस्ट केलेली आहे. फुल सिलेबस 12 to 15 दिले. 10 ते 12 तर दिलेच Yes, असेल. yes, yes. ते करायचं नंतर राईट अँगलमध्ये सर पहिला स्टार्टिंगला लेसनच्या सगळं घेत होते फॉर्म्युलाचं ओके. आणि त्यानंतर मग क्वेश्चन स्टार्ट व्हायचे. मग मी राईट अँगल मला सॉल्व्ह करायचं, त्यानंतर क्यू आणि मग मी डायरेक्ट सोल्युशन बघायचं व्हिडिओ सोल्युशन राईट अँगलचे किंवा राईट अँगल नंतर पॉज डायरेक्ट करा, बघा. पहिला पॉज Pause करा, स्वतः सोडवायचं. पहिला आन्सर नाही बघायचं, पहिला हा, आपण सोडवायचं. टाइम द्यायचा मिनिमम 1 मिनिट 2 मिनिट आणि मग व्हिडिओ बघायचा जर आलं नाही. तुला फिजिक्स अवघड जायचं आणि खूप लोक आहेत फिजिक्स त्यांना अवघड झालं. खूप असं करायचं. मला फिजिक्सला 26 होते आणि माझे पर्सेंटाईल 95.94 तुला 25 out of 50. तर 12 hours you are doing self study, at least 12 hours. त्यापेक्षा असंच करत होतं. ज्यांनी अभ्यास पण स्टार्ट केला अजून ते तो पण आमचाच एक मित्र होता बाबांकडे, ते पण सरांचेच लेक्चर बघून त्याला पण SPIT. हेलो बच्चों, वेलकम टू गणितंक. लास्ट फेज ऑफ प्रिपरेशन, आखिरी के कुछ दिन बचे हैं. बहुत इंपॉर्टेंट टाइम है और दिमाग में यही चल रहा है कि कैसे मैं स्कोर कर सकता हूँ 99 प्लस. या फिर कोई बच्चा है जो अभी 90 भी नहीं क्रॉस कर पा रहा है, वो सोच रहा है कि कैसे मैं स्कोर कर सकता हूँ 95 प्लस. और इसमें सबसे बड़ी बात होती है कि मेरा स्टडी रूटीन कैसा होना चाहिए. मेरा डेली रूटीन, मेरी डेली पढ़ाई, मेरा कोई वीक सब्जेक्ट है, मेरा कोई फेवरेट सब्जेक्ट है, उसको कैसे कैटर करना चाहिए. इन सारी बातों पे हम आज डिस्कस करने वाले हैं आपके दो सीनियर्स के साथ. इन दोनों सीनियर्स ने मचाया है बहुत, है ना. वो अपना इंट्रोडक्शन भी देंगे आपको, लेकिन मैं फिर बता दूं, इस पूरे सेशन का, आज के पॉडकास्ट का एम ये है कि आपको अपना स्टडी रूटीन बनाना है. एक ही टॉपिक, एक ही मुद्दा अच्छे से डिस्कस करेंगे, मराठी में करेंगे, पुढचं मराठीमध्ये करूया, ठीक आहे, है ना. तर एकच मुद्दा आहे की स्टडी रुटीन कसं असलं पाहिजे, राईट. सो लेट्स बिगिन विथ द इंट्रोडक्शन, ठीक आहे. सो साई प्रसाद, तुझे पर्सेंटाइल आणि तुझं मार्क्स वगैरे वगैरे सांग थोडंफार, आणि कॉलेज आता कोणतं आहे. सो माझं नाव आहे साई प्रसाद हिरेमठ. मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे आणि मला CETचे पर्सेंटाईल आहेत 98.7 आणि माझे मार्क्स मी ज्यावेळेस कॅल्क्युलेट केलेले त्यावेळेस होते 134 असं आहे. आणि माझी शिफ्ट होती ती 16ची सेकंड शिफ्ट होती. ओके, 134 98.7 आणि 98.7. PICT मध्ये तुझं ENTC माझी ब्रांच PICT मध्ये ENTC आहे. ओके, व्हेरी गुड. आणि फर्स्ट सेकंड राऊंड मध्येच मिळालं तुला, नाही स्पॉट राऊंड मध्ये. स्पॉट मध्ये स्पॉट मिळालं. राऊंड. ओके, ठीक आहे. तुझं माझे स्कोर्स होते सीईटीला ते 138 होते जेव्हा मी कॅल्क्युलेट केले तेव्हा, हं. आणि माझे पर्सेंटेज होते ते 98.91 होते आणि आता मी COP मेकॅनिकल मध्ये. ओके. हा आदित्य आहे. दोन्ही जयवीरू अशी जोडी आहे यांची, राईट. दोन्ही सोबतच होते कोल्हापूरमध्ये आणि ट्युशन्स, कोचिंग ऑफलाईन किंवा सगळं 2 वर्ष तुम्ही सोबतच Yes, yes. सगळं सोबत. केलंय, राईट. अभ्यास वगैरे वगैरे. तर ते स्टडी रुटीन पण खूप छान शेअर करते, पण तुम्ही सगळे बघा. तर तुला 98.91 मेकॅनिकल वॉज युअर फर्स्ट चॉईस. येस. ओके, तुला आवडतं म्हणून तू मेकॅनिकलच हो. घेतला. व्हेरी गुड आहे ना. तर 98.91 138. Yes. ओके, गुड. तर मुलांनो, हा पहिला मुद्दा आहे की किती मार्क्सवर किती पर्सेंटाईल येतो, हा पण माहिती पाहिजे आपल्याला. तर 140 अराउंड, तुम्ही 99च्या खूप जवळ असता, हा एक आपला डोक्यात ठेवा, ठीक आहे. एक पहिले आपण सुरू करू थोडंसं बेसिक, की 11वी 12वी दोन्हीमध्ये तुम्ही खूप फोकस्ड होता. जेई मेन साठी होता की CET साठी होता, थोडंफार तुझं काय होतं साई. सो बेसिकली असं होतं की आम्ही फर्स्टली 11वीला तर JEEलाच प्रिपरेशनला येतात सगळी. बट ऍट द एंड जसं जसं आम्ही पुढे जाईल तसं कळालं की आपल्याला काय आपल्याच्यानं काय व्हायचं नाही. मग असं मग CETचा आणि JEEचा पोर्शन सेमच असतो असं आम्हाला माहित होतं. बट जरा CETची लेवल कमी असते माहित होतं. आणि थोडाफार अभ्यास आमचा JEEला झालेला. ओके, म्हटलं JEEला तेवढं आपल्याला बेनिफिट मिळत नाहीये. सो आम्ही म्हटलं CETला शिफ्ट होऊ, CETला फुल एफर्ट्स देऊ आणि त्यातनं आमचं आउटपुट घेऊ, असं आमचं होतं. त्यामुळे आम्ही 11वी पर्यंत पूर्ण JEE केलं, पण 11वी नंतर आम्ही 12thला CETला शिफ्ट झालो. या टाइमलाच समजा. येस येस. तुझं पण जसं साई मला तसं आम्हाला मध्ये 11 नंतर थोडा ब्रेक होता. जानेवारी फेब्रुवारी मध्येच असं. हा, 11 झालं तर संपलेलं पूर्ण. मग तेव्हा ब्रेक होता 5 to 6 डेजचा. तेव्हा दोघं पण आम्ही अकॅडमीमध्येच होतो. तेव्हा डिस्कस केलं, मग म्हणलं घरातल्यांचे पैसे कशाला वाया घालवायचे एवढे, म्हणून डिसिजन घेतला की CETला शिफ्ट करा, JEE होत नाही तर, आणि तिथं स्टार्ट करूया मग अभ्यास. कोल्हापूरला आहे रे चांगली ऑफलाईन अकॅडमीज हो, वगैरे पण. Yes. अच्छा, खूप. मी कधी आलेलो नाहीये, म्हणजे मला असं माहिती या नाही. सर कधी. ओके, तुम्ही दोघंही 12वी पर्यंत खूप सिन्सिअर होता किंवा तुमचं वर्षभर अभ्यास चालू होतं, बिकॉज यू शिफ्टेड फ्रॉम JEE टू CET. Yes. तर CETचं कसं तुम्ही म्हणजे वर्षभर केलं
की बोर्डवर कॉन्सन्ट्रेट होता, व्हॉट वॉज युअर टेक टिल दिस डे? मग याच्यानंतर आपण बोलूया की 45 डेज मध्ये तुम्ही काय करायचं. सो कसं होतं, आम्ही शिफ्ट झालो सीईटीला. सो आता काय जेईला बॅकलॉग ते भरपूर होते ना, त्यामुळे प्रॉब्लेम होते त्या आम्हाला टेस्टमध्ये. तर आता काय ठरवलं की आता बॅकलॉग तेवढं पडू द्यायचं नाही, काय पण ऍट एनी कॉस्ट बॅकलॉग तेवढं ठेवायचं. सो आम्ही त्यावेळी ते सगळं कम्प्लीट केलं. नंतर घरी गेल्यावर रिव्हिजन क्वेश्चन्स वगैरे सगळं कम्प्लीट. तुझं पण सिमिलर? हो, कारण की जसं की आपण 11चे बॅकलॉग्स होते ना, जर त्याला टॅकल करायला गेलो ना, परत मग 12चं पूर्ण विस्कटलं असतं. मग मी स्टार्टिंगला डिसिजनच घेतलेला की त्याला करून तर दाखवायचा, मग ते सीईटी मध्येच करून दाखवायचं. आणि ते 12वीचा आणि- सिलेबस असतो Yes, yes. mostly. आणि 11चे चॅप्टर आपण थोडेसे असतात, त्यामुळे ते ऍट द एंड करू शकतो. 12th मेन आहे आपल्याला आता. Okay. आणि वेटेज जास्त असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं. चला आता आपण येऊ मुद्द्यावर. Yes. लास्ट 45 डेज आहे, म्हणजे खूपच कमी दिवस राहिले. Yes, yes. आता मुलांनी कसं इथून पुढे बघायचं, तुम्ही कसं बघितलेलं होतं की तुमचं खूप छान झालेलं होतं Yes. की नाही, मेनी टॉपिक्स वर लेफ्ट? व्हॉट वॉज युअर कंडिशन टिल दिस डे? आमचं तर असं होतं की आम्ही सगळं ऑलमोस्ट कम्प्लिटेडच होतं ऍट एंड ऑफ द बोर्ड. ओके मग आमचं तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही ती अल्फा टेस्ट 3.0 घेतलेली. ओके त्यातलीच आमचं ऑलमोस्ट टार्गेट होतं की डेली एक सॉल्व्ह करायची आणि त्याचं पूर्ण अनालिसिस करायचं, असं आमचं टार्गेट होतं. ओके. Same. तुझं पण पूर्ण अभ्यास झालेलं होतं की काही टॉपिक्स राहिलेले होते? माझे फक्त केमिस्ट्रीमध्ये टॉपिक्स राहिले होते, बाकीचं माझं फिजिक्स पण चांगलं होतं, मॅथ्स पण चांगलं होतं. ओके. आणि ते केमिस्ट्री मधले काय टॉपिक्स होते ते राईट अँगल बॅच मध्ये टेस्ट Videos. पेपर सॉल्व्ह करून व्हिडिओ बघून ते झालेले सॉल्व्ह. जस्ट टू बी व्हेरी क्लिअर, तुम्ही गणितांकला पहिल्यांदा कोणत्या बॅच मध्ये एंटर झाला? बीटा 2.0 सर. Beta लाईन अँड 2.0 प्लेनचा मध्ये व्हिडिओ तर- हा, मतलब पेड बॅच मध्ये सिग्मा मध्ये हा आला. सिग्मा मध्ये Sigma जो मध्ये. दिवाळीला लॉन्च केला होता. हा, सिग्मा, त्याच्यानंतर राईट अँगल, त्याच्यानंतर angle. अल्फा Alpha टेस्ट, 3.0. सगळंच केलं. Yes, yes. ओके. तर मला असं विचारायचंय, सिग्मा वगैरे तुम्ही वाचलं वगैरे Yes, सगळं yes. सिलेबस, सगळे नोट्स रेडी होते? सगळे अप टू डेट आहेत हो. सर. जुगाडची दोघांची- सेपरेट वही पण होती टेस्ट आमची. सिरीज होते. ओके, जुगाड सेपरेट सेपरेट वही आहे सर माझी. Yes. जुगाड तर खूप म्हणजे खूप help खूप केलंय. खूप हेल्पफुल आहे. नाईस. एक इंटरेस्टिंग बात बता दूं, एक इंटरेस्टिंग गोष्ट यांची की याला फिजिक्स आवडायचं, केमिस्ट्री वॉज वीक. याला केमिस्ट्री आवडायचं, फिजिक्स वॉज वीक. आणि मॅथमॅटिक्स दोघांचं कॉमन कॉमन होतं, म्हणजे चांगलंच होतं. तर खूप छान एक तुमची मैत्री आहे की यू कॅन कोलॅबरेट विथ इच Collaborate. अदर, आणि तुम्ही तिथून शिकला एक दुसऱ्याशी. तर हे केलं पण तुम्ही, येस येस. राईट? तर मला एक सांगा की आता स्टडी रुटीन कसं होतं, म्हणजे किती वाजता उठायचे? तुमचं एक्झाम्पल घेऊन मुलं पण इथं, तर हे असे विद्यार्थी आहेत ज्यांचं सगळं झालेलं होतं, त्यांचं रेडी पण होतं मटेरियल, काही बॅकलॉग जास्त नव्हते अपार्ट फ्रॉम देअर वीक सब्जेक्ट. जसं तू सांगतोय की केमिस्ट्रीमध्ये याचं पण काहीतरी फिजिक्स मध्ये राहिलेलं असेल, पण मॅथमॅटिक्स त्यांचं कम्प्लीट ऑल होतं, कम्प्लीट होते. आणि त्यांचं फेवरेट सब्जेक्ट जे आहे याचं केमिस्ट्री, याचं फिजिक्स, तो पण कम्प्लीट होता, राईट? आणि तुम्ही काय विचार केलेला की आपल्याला 99 क्रॉस करायचे, तर 2 सब्जेक्टवर जास्त करायचं? व्हॉट वॉज युअर थॉट? 2 सब्जेक्ट चांगलेच होते. त्या एका वीक सब्जेक्टमुळे आपल्याला 99 पेक्षा पुढे जायला थांबवायला नको असं वाटत होतं तो म्हणजे सब्जेक्ट. तुम्ही बेसिक काही स्ट्रॅटेजी वापरून त्याला निग्लेक्ट नाही Neglect करायचं? नाही करायचं नाही असं. करायचं. आणि म्हणजे ते वीक आहे म्हणून ते दोन्ही सब्जेक्ट सोडायचे पण नाही. ओके. ते दोन्ही सब्जेक्ट पण मी सॉल्व्ह करत होतो. मला त्याची भीती होती की उगाच मी केमिस्ट्री केलं की माझं फिजिक्स आणि मॅथ्स वरनं पूर्ण लक्ष जाईल, ओके. म्हणून मी केमिस्ट्री पण करत होतो. म्हणजे तिन्ही सब्जेक्टला इक्वलीच वेळ देत होतो. म्हणजे Nice. असं नाही की हा वीक आहे म्हणून ह्याला जास्त वेळ. ऍट लास्ट मोमेंट असं. आपल्याला तिन्हीला इक्वल वेटेज द्यायचं. आवडतोय म्हणून तेच जर एक साथ सगळं करत बसलं तर मग तो एक्झामला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये पण नाही जायचं, नाही आणि जायचं. असं पण नाही की काही होत काय नाही होत तर नाही. मी सोडणारच Yes. नाही. 99च्या जवळ जायचं तर आपल्याला हे सगळं करावं लागेल. सगळंच करावं लागेल. ठीक आहे, आपण लेटस्ट डीप डाऊन नाव. आणि तुमचं शेड्यूल कसं होता, म्हणजे तुम्ही कसं प्लॅन करत होता की आज दिवसाभरात काय काय व्हायला हवं, आणि मग ते कसं डिस्ट्रीब्यूट करू आपण ते बघू. मग आम्ही लायब्ररीलाच जात होतो अभ्यास करायला. मग हा ह्याच्यापासून जवळ होती आणि माझ्यापासून लांब होती. सो किती वाजता उठायचे तुम्ही? मी ऑलमोस्ट आम्ही 6ला उठत होतो. 6 Okay. ते 7 आवरायचं, 7ला बाहेर पडायचं. तुझं ऑलमोस्ट पण सेम, मी 7ला उठत होतो, हा 6ला उठत हा. होतो. तुझं जवळ होतं हा, म्हणजे. Yes, yes. Okay. आम्ही 8 पर्यंत तिथं पोहोचत होतो. 8 ते 9:30 पर्यंत आम्ही रिव्हिजन करायचो. म्हणजे आमचे पहिला हा टेस्ट सिरीज असायचे दररोज, एक एक टेस्ट होते. चॅप्टर टेस्ट chapter असायचे. test. ओके. पहिला ठरवून घ्यायचं 15-20 मिनिटं आपण या डेली टार्गेट काय आहे आपलं, आणि ते कम्प्लीट करायचं या हेतून हे जे हा टॉपिक सॉल्व्ह करायचा, या सब्जेक्टचा हा, असं आमचं टार्गेट होतं. ओके. असं. आणि मग 8:30 ते 9:30 आम्ही रिव्हिजन मारायचो ओव्हरऑल. ओके. जी आमची जी टेस्ट होती पुढी चॅप्टर Okay. टेस्टची. ठीक आहे. मग 9:30 ते 12:30 आमची टेस्ट होती. अच्छा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिघांची म्हणजे कंबाईन टेस्ट Combined असायची test. तुम्हाला? कंबाईन असायची. टेस्ट. पहिला चॅप्टर टेस्ट असायची. पहिला एक चॅप्टर असे आम्ही 16 कम्प्लीट केले टेस्ट. ओके. नंतर कंबाईन म्हणजे 3 चॅप्टर सगळ्यांचे. अच्छा, नंतर असं परत तुमचं रुटीन होतं म्हणजे Yes, yes. दररोज तुम्ही एखादी टेस्ट द्यायची? कंपल्सरी. एक एक दिवशी तर 2 टेस्ट दिलेले. म्हणजे अच्छा. पहिला सिंगल लेसन, त्यानंतर 3 लेसन, 4 लेसन, 5 लेसन, मग त्यानंतर हाफ टॉपिक, मग नंतर 11th, मग फक्त फुल 12th. लेंथ, हाफ लेंथ सगळ्या टेस्ट दिल्या. सगळे टेस्ट दिलेले. मग शेवटी एंडिंगला एक दिले 15 to 16 पूर्ण.
ओके असं केले. Yes, ओके, yes. तुम्ही किती फुल टेस्ट दिलेत? ऑलमोस्ट अराउंड 60 दिले. फुल सिलेबस टेस्ट किती दिले? फुल सिलेबस 12 to 15 दिले. 50. 12 At the 10 end. ते 12 तर दिलेच Yes, yes, असेल. yes. त्याला अनालाइज वगैरे पण केलं. केलं. yes. चला तुम्ही म्हणता की 8ला आलात, हम्म. 15-20 मिनिटं तुम्ही विचार केला की आज काय Discussion. काय कोणकोणते काय- काय- टॉपिक्स आहे yes. आपले, है ना, आणि तुम्ही रिवाइज केलं 9:30 पर्यंत. 9:30 ते 12:30 तुमची टेस्ट झाली. Paper. व्हॉट आफ्टर दॅट? 12:30च्या नंतर काय? 12:30 नंतर ब्रेक असायचा. ओके. युजली आम्ही हाफ एन आवरच घेतो, त्यानंतर बोलत बसायचं थोडा वेळ. की काय टेस्ट मध्ये डिफिकल्टी आली? हा हो. मग त्यानंतर ते टेस्ट पेपर डिस्कशन असायचं. ते तो discuss कितीपर्यंत करायचं. असायचं तुमचं? ते तरी ते पेपर डिपेंड करा, तरी 3:30 पर्यंत हा. जात होतं ते. ओके, Yes. 3:30 पर्यंत डिस्कशन Discussion. किंवा काय हो. अनालिसिस आहे हा. तुमचं? कुठं 1.5 आपण तास सिली ते- मिस्टेक केल्या, हा. काय इम्प्रुव्हमेंट करू शकत होतो. आता Okay. मॅथ्स काय काय कन्सेप्ट कुठली आपण मिस केली तिथं त्या हम्म. क्वेश्चनला, ते कुठे सगळे जुगाड लागू शकतो? कुठे जुगाड लागू आणि शकत होतं. आमचे मॅथ्सचे पण 11चे 1-2 टॉपिक्स राहिलेले ना, ते हा. पण त्या टेस्ट पेपर मध्ये सगळे सॉल्व्ह झाले. Solve अच्छा, झाले. 11th राहिलेलं होतं ना Yes, तुमचं? yes, yes. किंवा 12वीवरच Maths. फोकस केलेलं? कारण की मॅथ्सचे एक तर मेन्सचे म्हणजे प्रॉब्लेम्स अवघड असतात, म्हणून त्यामुळे पोरं लक्ष देत नाहीत. मग फक्त केमिस्ट्री आणि फिजिक्स स्ट्रॉंग होते मेन्स मध्ये. ओके. मग त्यामुळे ते राहिलेले क्वेश्चन्स ते पण टेस्ट पेपर सॉल्व्ह करून 11चे टॅकल करून झाले ते पण. ओके, मग 12:30 ते 1-1:30 पर्यंत तुम्ही जेवण वगैरे केलं, ब्रेक Yes, yes. घेतला, आणि 1 ते 1:30 पासून तुम्ही 3:30 पर्यंत पेपर हो, डिस्कशन yes, वगैरे केले. Yes, तुमचा अर्धा दिवस तर गेला, yes. आणि आतापर्यंत तुम्ही कोणतीही सब्जेक्टची तयारी So- चालू केलेली नाहीये. Yes. आता 3:30च्या नंतर 3:30च्या नंतर थोडा ब्रेक घेतो 15 मिनिट्सचा. त्यानंतर हा याचा फेवरेट सब्जेक्ट, मी माझा फेवरेट सब्जेक्ट. दोघांचा फेवरेट सब्जेक्ट, कारण की तो टाइमच असा आहे. Yes, yes. कारण की एक तर पूर्ण म्हणजे एक्झॉस्ट झालेला असतो तिथपर्यंत, मग परत माइंड रिफ्रेश करण्यासाठी काय तर चांगलं करायचं म्हणून वि- ते आमचे करतो. चांगले सब्जेक्ट जो आमच्या पण तुझा फेवरेट आहे, favorite जसं subject. तुझा फेवरेट आहे केमिस्ट्रीचा, Chemistry. तू करायचा Yes. फिजिक्स, है ना? स्टार्टिंगला तुम्ही ते शीट दिलेला फॉर्म्युला शीट, ते रिव्हिजन करायचं आणि डायरेक्ट राईट अँगलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्यायचे PYQ. ओके, लेट्स सी दिस फ्रॉम फेवरेट सब्जेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे तुझा फेवरेट होता केमिस्ट्री, केमिस्ट्री. तर तू 3:30 ते 6 Yes. 2-2.5 तास Yes, करत yes, होता, yes. जसं तू सांगितलं. 3:30 ते 6 फेवरेट सब्जेक्ट करायचा. Yes. तर काय तुला म्हणजे हाऊ डू यू युटिलाइज दॅट 2.5 hours? म्हणजे काय करायचं तू थोडंसं डेप्थ मध्ये? सो FLT तर झालेली आम्हाला. सो त्यातनं बेसिक आयडिया येत होती की हे माझे अजून जरी झालेला असला सब्जेक्ट तरी हे चॅप्टर्स माझे वीक आहेत. सो मी ते केमिस्ट्रीला मोस्ट इम्पॉर्टंट इज रिडिंग. ते रिडिंग तर तुमचं केमिस्ट्रीचं झालंच पाहिजे. सो मी ते चॅप्टर, ते कन्सेप्ट मी सारखं रीड करायचो, जेणेकरून पुढच्या वेळी त्यातला लाईन टू लाईन क्वेश्चन आला तर आपल्याला कुठं प्रॉब्लेम येणार. ते झालं की त्यातले आता फिजिकल केमिस्ट्री असले तर फॉर्म्युलेज रिटर्न करून घ्यायचे त्यातले. ओके, मेन ऑस्मोसिस, रिव्हर्स ऑस्मोसिस हे कन्सेप्ट रिवाइज असले करायचं. रिवाइज करायचे, आणि म्हणजे राहिलेला 1 तास 1.5 तास ते पूर्ण सॉल्व्हिंग करायचं. टाइम टार्गेट ठेवायचं आणि सॉल्व्ह म्हणजे करायचं. 2 तास आहे, मला 50 प्रश्न करायचे. येस येस. असं काय? 60 क्वेश्चन्स, 80 क्वेश्चन्स, 50 क्वेश्चन्स असं होतात ना, target. 50 Yes, yes, question तर होतात, होतातच. होतात. So easy. मग इथे मी मुलांना अजून एक सांगतो की यांचं झालेलं होतं सगळं, म्हणून ते टॉपिक कोणतं करायचं दे कॅन डिसाइड ऑन दॅट डे, That day. की बाबा आज मला पेपरमध्ये दिसतंय की माझा हा टॉपिक मध्ये हा topic. कॉन्सेप्ट वीक आहे, लेट्स रिवाइज दॅट कॉन्सेप्ट, किंवा हा चॅप्टर वीक आहे, लेट्स रिवाइज दॅट चॅप्टर, राईट? Yes. किंवा चॅप्टर टेस्ट झाले तर तुला माहितीच आहे की पुढचं चॅप्टर कोणतं आहे, तर ते हा, हा, करायचं. ते जी solve जसंच मुलांनी काही शेड्यूल केलं तर ते तुम्ही करू शकता. करू follow. शकतो. Yes. तर केमिस्ट्रीमध्ये तू म्हणतो की तुमचा पण फेवरेट असेल किंवा जास्त झालेला असेल तर रिवाइज कॉन्सेप्ट फटाफट Yes, yes. वाचा लवकर वाचा. तुमचे नोट्स असेल, हा, तुम्ही नोट्स yes. केलेले होते, Note, shorts notes. शॉर्ट नोट होते Short तयार, note. Yes, yes. शॉर्ट नोट असेल, आणि त्याच्यानंतर 50-60 प्रश्न करा. कुठले प्रश्न? आपण जे पीवायक्यूज मोस्टली करा, कारण युजली कसं असतं PCM आणि PCB टोटल मिळून आपण 10 शिफ्ट जरी धरल्या, केमिस्ट्रीला पर सब्जेक्ट क्वेश्चन असतात 50, तर पर इयर 500 क्वेश्चन्स, आणि प्रिव्हियसली तुम्ही जरी 3 इयर्सचे केला तरी 1,500 क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ह्याच्याहून बाहेर मिनिमम काय? ह्याच्यावर हो. बाहेरचं तर क्वेश्चन येऊ शकत नाही. खूप सोपं सांगितलेलं Yes. तू मॅथमॅटिकली. तर फक्त वायक्यूज करायचे त्या चॅप्टर्सचे, त्या आणि मागच्या 3 इयर्स खूप आहे. खूप आहे. तुला म्हणजे पेपरमध्ये दिसलं की असंच आलंय खूप प्रश्न? हो. स्कोर पण माझा 44 आहे, त्यामुळे आउट ऑफ 50 Out of 44 आहे. 54. पर्सेंटाईल किती? 99.5 आहेत मला. खूपच मस्त रे. Yes. तुझा फेवरेट सब्जेक्ट मध्ये म्हणजे तू केली आउटपुट दिलं मला. राईट. तुझं फेवरेट होतं फिजिक्स. Physics. तू 3:30 ते 6 मध्ये कसं करायचं? मी पहिला तुम्ही ते फॉर्म्युला शीट्स होते तुमचे ते करायचो. त्यानंतर राईट अँगल मध्ये सर पहिला स्टार्टिंगला लेसनच्या सगळं घेत होते फॉर्म्युलाज, ओके, आणि त्यानंतर मग क्वेश्चन स्टार्ट व्हायचे. मग मी राईट अँगल मला सॉल्व्ह करायचं आणि त्यानंतर PYQs वर जातो. म्हणजे असं नाही की कधी तुला खूप अवघड प्रश्न मिळाला मग तुझं काही झालेलंच नाही, तू स्टक झाला? अवघड क्वेश्चनला एक स्पेसिफिक टाइम द्यायचा, एक म्हणजे 3 to 4 मिनिट्स, कारण की त्यामध्ये अडकून राहिला ना कधी पण तो एक क्वेश्चन टॅकल करण्यापेक्षा दुसरे 10 क्वेश्चन टॅकल केले कधी पण चांगले असतात. कारण की तुम्ही व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स ट्राय करताय, कारण की तो एक क्वेश्चन तरी काय ते होणार नाही. तुम्ही नुसते एफर्ट्स मारत बसणार, त्यामध्येच एक Time हाफ waste आवर होणार त्यातच सगळं. जाणार. मग त्यापेक्षा तो क्वेश्चन नंतर
डाऊट म्हणून ठेवायचा आणि नंतर तो बघायचा काय आहे त्याचं कसं आहे Correct. त्याचं. आणि इथे तुला राईट अँगलचा फायदा पण आहे की बाबा व्हिडिओ सोल्युशन आहे. Video Video solution. solutions म्हणजे होते बुक्स मध्ये right कसं hand. समजलं नाही तर काय बाबा हे माहित नाही ते एक्सप्लेनेशन होऊन हा, जातं. आणि ते माइलस्टोन्स देत होते सर, म्हणजे हे या टॉपिकला लक्षात ठेवा, मग ते हम्म. लक्षात राहायचं. हम्म. फक्त सोल्युशन बघितलं तर काय लक्षात राहत नाही. हम्म. माइलस्टोन्स पाहिजेत, म्हणजे या क्वेश्चनचं मग फिजिक्स मध्ये तू किती प्रश्न करायचा 2-2.5 तासात? मी फिजिक्स मध्ये समजा माझ्या झालेले टॉपिक्स असायचे परफेक्ट, जसं की इलेक्ट्रोस्टॅटिक्स होतं माझं परफेक्ट, हा. पुढचे करंट सगळे टॉपिक माझे परफेक्ट होते. त्याचे मी 80 to 100 क्वेश्चन तर 2 तासातच? बापरे, कारण की इतकं मला fast? अर्धे निमे क्वेश्चन तर माहितीच होते. रिपीटेडच असतात ना, हा, PYQ सॉल्व्ह करत होतो. हो, ते 24 ते 23 मध्ये, हो, 23 ते 22 मध्ये असं दिसत ते- असतं मला. आणि जे डिफिकल्ट होते ते त्यामध्ये जरा वेळ करायचा, कारण की मला फिजिक्सचा स्कोर कसा जरा अप करायचा होता अजून. आणि लेटेस्ट रोटेशनल डायनामिक्स सुद्धा डिफिकल्ट हो. होता, तर तू कसं करायचं तू? रोटेशन डायनामिक्सचे क्वेश्चन्स पहिला कॉन्सेप्ट पूर्ण क्लिअर करायचे. राईट अँगल मध्ये होतच होती ती तशी पण. ओके, आणि मग मी डायरेक्ट सोल्युशनच बघायचो, व्हिडिओ सोल्युशन्स राईट अँगलचे. मग राईट अँगल झाल्यानंतर पॉज डायरेक्ट करा, बघा. पहिला हा, पॉज pause करा, करा, स्वतः pause सोडवायचं. करा. पहिला आन्सर नाही बघायचं, पहिला हा, आपण स्वतः. सोडवायचं. टाइम द्यायचा मिनिमम स्पेसिफिक 1 मिनिट 2 मिनिट, आणि मग व्हिडिओ बघायचा Video जर बघायचा. आलं नाही तर. ओके, ग्रेट. तर 6 वाजतापर्यंत तुमचं झालं फेवरेट सब्जेक्ट. Favorite subject. 6च्या नंतर आय एम शुअर तुम्ही ब्रेक घेत असाल. ब्रेक घेतलं हो. होतं. थोडं 15 मिनिटं बाहेर Yes, yes, फिरला वगैरे जे yes. पण आहे. मग दुसरं सब्जेक्ट, विच वॉज जे- युअर नेक्स्ट सब्जेक्ट? फिजिक्स, विकेस्ट. जीके तुझं केमिस्ट्री. म्हणजे जे तुमचं वीक आहे ते Week तुम्ही होतं. 6 ते कितीपर्यंत? 6 ते 8, 8-8:30. Yes, ते 2-2.5 तास yes, करतो. yes. आता इथे खूप इम्पॉर्टंट आहे, वीक सब्जेक्ट कसं टॅकल करत होता तू? सांग मला. तुझं केमिस्ट्री वीक होता. हो, मी वीक सब्जेक्ट पहिला म्हणजे पहिला हे मला सांगितलेलं आहे, स्ट्रॉंग होतं. टेक्स्ट बुक तू रीड केल्याशिवाय काहीच करू शकत नाही. हम्म. म्हणून मी ऑर्गॅनिक असा टॉपिक आहे की टेक्स्ट बुक पूर्ण रीड व्हायलाच पाहिजे, आणि टेक्स्ट बुकच्या बाहेरचा कुठलाच क्वेश्चन येत नाही ऑर्गॅनिकला. करेक्ट. मग ह्याला तर सगळं माहित असायचं की या पेजला हे आन्सर आहे या हम्म. क्वेश्चनचं, म्हणजे Correct. पेज नंबर सांगून या पेजला इथे आन्सर आहे ते पण सांगू तुला म्हणजे शकता. पूर्ण असं दिसत पूर्ण होतं. बुक माझी माहिती होती, डोळ्यासमोर होतं. रटून झाली. yes. म्हणून पहिला PYQs केले ना केमिस्ट्रीचे, म्हणजे लास्ट 3 इयर्स जसं आहे ना म्हणला, बास होतात. तुम्ही क्रॉस 95-96 तरी क्रॉस होतात. म्हणजे हे खूप छान सांगितलं तुम्ही. खूप खूप लोक म्हणतात की सोबत माझी अभ्यास होणार नाही, ग्रुप स्टडी होत नाही Group study वगैरे, होत नाही. बट तुम्ही दोघांना Yes, बघून yes. असं वाटतं की तुम्ही दोघंच होता की अजून नाही नाही, दोघंच होतो दोघंच आम्ही. होतो. मोस्टली दोघं. स्टार्टिंग ते एंडिंग आम्ही दोघं. आणि तुम्ही दोघांना कॉम्प्लिमेंट पण करत होता की मध्ये- फिजिक्स आणि केमिस्ट्री. मध्ये खूप Yes, जण yes. जॉईन झाले, आम्हाला परत गेली. असं नाही, ती कन्सिस्टंट नव्हती. कन्सिस्टंट आम्ही दोघांनी पहिल्यापासून रिझल्ट पण तुम्हाला दिसतं, दिले. एक सीएबी मध्ये आणि एक PICT मध्ये. व्हेरी नाईस. तर मग यांनी सांगितलं की हे करायचंय, तसंच मुलांना कोणीतरी गाईड करणार असेल, येस येस. तितकं तू करायचंच करायचं. असं नाही की बाबा मला आवडत नाही, माझं होत नाही, असं नाही नाही. सर, आम्ही दोघांनी एकमेकांना सांगितलेलं तू तेवढं करायचं कंपल्सरी, मी हा. एवढं पण करणार. तुमचं टार्गेट काय होतं वीक सब्जेक्ट मध्ये? किती आणायचंय? वीक सब्जेक्ट मध्ये 95 तरी खाली Minimum 95 score करायचं. स्कोर करायचा होता, कारण ऍव्हरेज परत ते कमी होणार कमी ना, होणार. असं तुझं होतं. वीक केमिस्ट्री, तुझे मार्क्स किती होते? मला केमिस्ट्रीला 32 होते. आणि पर्सेंटाईल 95 पॉईंट किती तर होते. 32 आले तुला. हो. आणि यांनी जे सांगितलं थोडंफार करा तेच केलं तू, हो. आणि PYQs केले. मी तर म्हणतो मी पण PYQs सगळे जास्त सॉल्व्ह नाही केले, कारण तुम्ही PYQs केला ना, असं जसं हा म्हणतोय ते लास्ट 3 इयर्सचे बासून जाते, कारण की ऑर्गॅनिकचे क्वेश्चन तेच रिपीट होतात, त्यांना बाहेरचं काय नसतेच टाकायला. इतके 1500 प्रश्न. 1500 प्रश्न. तुला फिजिक्स अवघड जायचं, आणि Yes. खूप लोक आहे फिजिक्स त्यांना अवघड हो, जाते. हो. तू कसं करायचं फिजिक्स? सो कसं, आता ह्याचं फिजिक्स चांगलं होतं, सो मी ह्याच्याकडनं त्यातले मेन इम्पॉर्टंट काय आहे, कारण ह्याचं फिजिक्स सॉल्विंग झालेलं ऑलमोस्ट बुकचं. सो मी ह्याला विचारत होतो की मेन कन्सेप्ट काय आहेत, म्हणजे जे डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत, जे म्हणजे आता थिअरी कन्सेप्ट असते ते कोणते आहेत कन्सेप्ट मेन. मग ते मी एकदा वरवर रीड करत होतो फिजिक्सचे, आणि परत स्कोर बुस्टर आपलं PYQचे सॉल्व्ह करत होतो. Correct. जर नाही आलं तर मी वेळ घालवत नव्हतो, अरे कुठं पुस्तकात थोडं फॉर्म्युला कुठं मागं बघायचं, परत ते ट्राय करायचं. मागं बघायचं, पहिला समजून घ्यायचं, आणि परत ते ट्राय आणि करायचं, जो डिफिकल्ट वाटायचा सोडून द्यायचा. सोडून द्यायचं. हा. म्हणजे 50 प्रश्न आले, त्याच्यातले 20 डिफिकल्ट आले तरी Yes. सोडायचे, मला 30 असं घेऊन नव्हतं की जायचे. आउट ऑफ पडायचं, त्यात मला फक्त स्कोर कमी पडू द्यायचं नव्हतं, असं हा, होतं. म्हणजे तुझा टार्गेट होता की मिनिमम स्कोर आला मिनिमम पाहिजे. स्कोर आला व्हॉट पाहिजे. वॉज युअर स्कोर इन फिजिक्स? मला फिजिक्सला 26 होते, आणि माझे पर्सेंटाईल 95.94 होते. बघा, 25 आउट ऑफ 50, आणि तू फक्त फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स येस येस, आणि थेरी जिथे डोक्याला ताण आहे ते प्रश्न काय सोडले. सोडून दिले होते. बघा बाबा मुलांनो, फिजिक्स मध्ये काय करायचं आहे. आणि 25 आउट ऑफ 50 मिळाले तर तुम्हाला 95 पर्सेंटाईल आहे ना. Yes. आणि 25 प्रश्न तर असणारच, जे सोपं आहे. असणार. येस येस. व्हेरी गुड यार, व्हेरी नाईस. खूप छान सांगितलं तुम्ही. 8 वाजले, तुम्ही तुमचा फेवरेट आणि डिफिकल्ट सब्जेक्ट केला. झालं. Yes. त्याच्यानंतर काय, आता घरी हा, आता घरी घ्यायचो, डिनर घरच्यांशी बोलायचो थोडं 9-9:30 पर्यंत दिवसाचं. येस. नंतर मग आम्ही परत 10-10:30 पर्यंत परत बसायचो. परत बसायचं. येस. आता आमचा दोघांचा आवडतं सब्जेक्ट मॅथ्स. हा, Maths. दोघांचं फेवरेट. येस येस येस. लाईन अँड प्लेन, वेक्टर्स, जे अवघड टॉपिक आहेत, जे मोस्ट वेटेड टॉपिक आहेत,
ते परत आम्ही पूर्ण 10 ते 1-1.5 स्लॉट असं होतं. इथेच तुम्ही लेक्चर पण Yes, बघायचे yes. जे बीटा बीटा- आहे ते बीटा आहे. बीटाचे ते तुम्ही लेक्चर काय 2x मध्ये की 1.5 2x मध्ये Live one- नाही one- वन नाही कारण Okay. की आधीच टाइम कमी होता. बघित होतं. आणि माहित पण आहे माहित तुम्हाला पण होतं. सगळं. हा. आणि ते कसं म्हणजे शेवटचं मुवमेंट आहे दिवसाचा आणि ते तिथं क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर मग सॅटिस्फॅक्शन मिळते, हम्म. चांगली झोप लागते हा की आज काहीतरी आपला अभ्यास केलंय. झालाय म्हणून. व्हेरी नाईस. Yes. असं नाही की कंटाळलो बाबा मी सकाळी 6 वाजता पासून 10 वाजले करतोय असं कधी तुम्हाला नाही, वाटलं म्हणजे का? थोडे वाटायचं वाटतं मध्ये, खरं थोडं आमचं difficult टार्गेट होतं. फिक्स होतं. खरं टार्गेट आता काय तर अचीव्ह करायचं म्हणलं काय Yes, yes. सॅक्रिफाईस आणि तुम्हाला करायला आवडायचं तर आणि मग जेई ते सोडून सीईडी झालं ना, घरच्यांना सांगितलं होतं की आम्ही काहीतरी काहीतरी करून करून दाखवणार दाखवणार. तुम्हाला. तुम्हाला ते So, जिद्द होती. करायलाच दाखवायचंच होतं आम्हाला आणि करून. पूर्ण एवढ्या दिवस अभ्यास करून एंडिंगला हो, एंडिंगला सोडून न पडणं. मग रिग्रेटच झाला पूर्ण म्हणजे मग तुम्ही 2 फक्त महिने 4-5 तास झोपायचे Yes, yes, yes. तर एक तुम्ही ते फ्रेश वाटायचं तुम्हाला नेहमी हो, कधी असं नाही की खूप नींद कमी आवडतेच होते? होतं ना आम्हाला, आवडतं होतं ते. सगळं त्यामुळे फेवरेटच असायचं रात्री Yes. मॅच ते म्हणून तर आम्ही रात्री मॅच Match, स्पेसिफिकली सकाळी मॅच सकाळी टेस्ट नसलं की सकाळी मॅच सकाळी मॅच. नाहीतर रात्री मॅच. पूर्ण 45 डेज तुम्ही हे फॉलो केलं? येस येस हो. येस. असं कधी नाही झालं की बाबा 1-2 दिवस मला नाही करायचं नाही आज? नाही नाही. नाही आम्ही Consistent लिटरली होतं. हा लास्ट 10-15 डेजला आमचं सगळंच झालं होतं ना ते. मग आम्ही कधी कधी 2 टेस्ट पण देत होतो. बापरे. टेस्ट जेवढ्या लास्टला दिल तेवढं टाइम आणि त्याला मॅनेजमेंट पण बसलं analysis पाहिजे. पण करायचं. येस येस. फक्त कारण test फिजिक्स देऊन नाही. केमिस्ट्रीला 90 मिनिट्स असतात, त्यात ते कव्हर झालंच पाहिजे टाइम तुमचं. मॅनेजमेंट. नाहीतर तुम्ही केमिस्ट्री सोडवलं आणि फिजिक्सला 5च सोडवलं तर मग पॉईंट नाही म्हणजे येत. बघितलं तुमचं स्टडी रुटीन तर मी असं करतो थोडंसं की किती अवर्स मी करत होता अभ्यास. Yes. तर तुमचं सकाळचं स्लॉट झालं 8:30 ते 12:30 4 तास. Yes. पेपर रिव्हिजन वगैरे लेटेस्ट ते सोडून दिलं. Yes. मग तुमचं झालं 3:30 ते 6 अडीच तास. 2.5 तास. हा तर 4 आणि 2.5 6:30 साडे- राईट. नंतर अजून 2 7:30 ते 8:30 मग अजून 3 10 तर 12 अवर्स यू आर डुईंग सेल्फ स्टडी Self- ऍटलीस्ट 12 अवर्स. येस येस. त्याच्यापेक्षा जास्तच करत होता तुम्ही. आणि आता मला असं वाटतं की लास्ट 45 डेज मध्ये असं करायला हवं. हो. इव्हन दो यू आर ॲट 85% तुम्हाला 95 क्रॉस करायचं हे करावंच लागेल. Yes. किंवा तुम्ही 95 ला आहे तुम्हाला 99 कडे जायचं तर हे करावंच लागेल. आणि जिद्द असली पाहिजे जसं जिद्द. तुम्ही दोघांचं. मला फक्त एकच ऍडवाइस आहे की आता तुम्ही स्टार्ट केला आजपासून करा उद्यापासून करा. स्टार्ट केल्यानंतर सोडू नका. नाहीतर एक दिवस मित्रांच्यात जातो हे केलं तुम्ही एकदा कम्फर्ट झोन बघितला की तुम्ही परत येत नाही त्यात. मग त्यात पूर्ण वीक जाणार तुमचा. आणि आधीच 45 डेज आहेत त्यामध्ये खूप चांगला अभ्यास होतो. आणि 45 डेज मध्ये Yes. म्हणजे ज्यांनी अभ्यास पण स्टार्ट केला नाही अजून तो पण 45 डेज मध्ये 95, 96, 97 जाऊ शकतोय. आमचाच एक मित्र होता कॉमन फ्रेंड. त्यांनी पण सरांचेच लेक्चर बघून त्याला आता 97% आहे. तो आता SPIT SPIT ला. येस. आणि लास्टला आता बोर्ड झालंय त्यामुळे थोडे रेस्ट घेऊ, सोशल मीडिया घेऊ, इन्स्टा वगैरे काय नाही. थोडं 1.5 महिना आहे तेवढं फुल रिग्रेसली करा. नंतर तुम्हाला आता मज्जाच आहे. आता आम्ही मज्जाच चांगलं कॉलेज मिळालं तर मग मज्जाच कधी करतो. म्हणजे तेच कधी डिस्ट्रॅक्शन कधी- सोशल मीडिया पूर्ण वर्षभर फोन- आमच्याकडे नव्हतं सर. म्हणजे पूर्ण Social सोशल media. मीडिया टाकलेला. मी तरी आमच्या घरात पण ठेवलं होतं. मी सांगलीला देऊन टाकलेला. मी कोल्हापूरला फक्त ते लेक्चर्स बघायला मग Yes, yes. म्हणजे थोडंसं- हा. लेक्चर बघायला लॅपटॉप माझा laptop होता आणि ह्याचा tablet होता. अच्छा असं. म्हणून फोन नव्हता तुमच्याकडे. डिस्ट्रॅक्शन झिरो केलं आम्ही. तर तुम्हाला असं वाटतं की मुलं जे आहे जे आता करणार आहे ते पण करू शकतात. करू तुम्ही शकतो. दोघांनी करून दाखवलेलं आहे. तो इफ दे आर व्हेरी फोकस्ड Yes. त्यांना पाहिजे ते जिद्द होत आहे Yes, तर yes. ते होऊन जाईल. हो. तुमचं मोटिवेशन म्हणजे असं काहीतरी दिसत होतं का की मला कॉलेजमध्ये जायचं म्हणून मी करतोय असं हा काहीतरी? माझं PICT मध्ये मला काय पण करून पाहिजेच होतं. सो मग मी रिसर्च केला मध्ये इन इयर. मग कळालं मला मिनिमम आपल्याला PICT ला जायचंय तर मिनिमम 98च्या तर पुढं पाहिजे. मग काय मार्क कॅल्क्युलेट केले 135 अराउंड पाहिजे मार्क. मग त्या ह्यानं माझी स्टडी त्या दिशेने चाललेली होती. ओके माझा एक फ्रेंड होता 11th त्याने रिपीट केलेला. 11th रिपीट केलेला. अच्छा मला माहित नव्हतं. आपण बेसिकली एंटर करताना अकॅडमी मध्ये एंटर करतो की IITs ला जाऊया ह्याला जाऊया. माझं पण तेच ड्रीम होतं IITs. मग 12th ला गेल्यानंतर त्याचं पण ड्रीम होतं की CUEP ला जाणं. मग ते नंतर मी ते एकदा आलेलो पुण्याला तेव्हा मी CUEP बघितलं बाहेरनं. मग तेव्हा ते अंगावरचे घुसबम्स येतात ना. हा ते मला इथे झाल्यानंतर मला यायचं. पाहिजे आतनं होतं जाणं CUEP ला होतं. जायचंय म्हणून. असं ड्रीम असलं हो, पाहिजे. dream. ज्या दिवशी मला ऍडमिशन मिळालं ना त्या दिवशी म्हणजे मला SPIT पण मिळालेलं ह्याला कॅप राऊंडला. तर ज्या दिवशी मला CUEP मिळालं स्पॉटला तेव्हा मी म्हणजे कसं खूप खुश होतो. म्हणजे मला जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा पण खुश नव्हतो. तेव्हा मी ऍडमिशन सिक्युअर झाल्यानंतर खुश झालेलो CUEP ला. व्हेरी नाईस. तुमची दोघांची जर्नी खूप खूप मोटिवेशनल आहे आणि आय एम शुअर मुलांना ते आवडेल. लास्ट क्वेश्चन, गणितांनी किती हेल्प केलं तुम्हाला? म्हणजे तुम्ही होता Yes. 2-3 बॅचेस मध्ये होता. तो व्हॉट वॉज युअर थॉट? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की कसं होतं गणितन तुमच्या सक्सेसमध्ये? मॅथ्स मध्ये तर नो डाऊट सर तुमची जुगाड आणि ते बहुत बहुत म्हणजे भरपूर कामाला आले सर. कारण की जुगाड तुम्हाला- प्रश्न आले Yes, yes, yes. त्यामध्ये? कारण ते- की तुम्हाला सांगितलं जसं की माझा लास्टला पेपर होता मॅथ्सचा. मी मॅथ्स बघितला. आमचा मॅथ्स फुल लेंदी पेपर होता. डिफिकल्ट थोडा होता खरं लेंदी होता. आणि जुगाड काय फास्ट सॉल्व्ह झालं.
मी जेव्हा बाहेरून डिस्कस केलं ना मुलांसोबत की किती सॉल्व्ह केलाय, त्यांचे 50 मार्क्स केले, 60 मार्क्स केले, मग मी तेव्हा मला माहिती 86 मार्क्स सॉल्व्ह केलेलं स्वतःहून. मग त्यामध्ये मला तुमचे 76 स्कोर आले. 76 Math. आणि पर्सेंटाईल मला 99.27 काय तर. आणि तुझे मला 74 होते, माझं पण 98.9 होते. वा, खूप Yes. छान. Yes. चला, तर आय एम शुअर मुलं पण फायदा घेतील Yes. है ना सगळ्या बॅचेसचा. Yes. आणि आय एम शुअर बेटा तुम्हाला स्टडी रुटीन कसं असलं पाहिजे हे याचं उत्तर मिळालेलं आहे. आणि प्रत्येक मुलगा वेगळा असतो आणि हे टेस्ट देताय, तुम्ही टेस्ट न देता तुम्ही PYQ सॉल्व्ह करू शकता एक चॅप्टरचे. यू कॅन हॅव युअर ओन रुटीन. असू शकतं की तुम्ही लेक्चर्स करताय आणि लेक्चर केलेलं नव्हतं कारण की यांचं सगळं झालेलं होतं, पण तुम्ही कोणाला फॉलो करता, कोणाला क्रॅश कोर्स करता, तर ते लेक्चर्स बघता. दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ सॉल्विंग. बट द थिंग इज की तुम्हाला 4-4, 5-5 तास एका सब्जेक्टला द्यावं लागेल आणि कोणता वीक सब्जेक्ट त्याला सोडायचं नाही. नाहीये. कमीत कमी फॉर्म्युला बेस्ड प्रश्न झाले पाहिजे. झाले. हे त्यांनी खूप छान झालं. तर आपला रुटीन बनवा यांचं एक एक्झाम्पल घेऊन. आणि कोणी रात्र अभ्यास करतो, कोणी सकाळी जर लवकर उठते, दॅट इज युअर कॉल. आणि व्यवस्थित करा. मला असं वाटतंय की तुम्ही सगळे खूप छान स्कोर करू शकता. येस. अँड इट इज व्हेरी व्हेरी पॉसिबल की लास्ट 45 डेज मध्ये हो. तुम्ही खूप चांगलं लीप, खूप चांगलं जम्प मारू शकता. सर ठीक आहे? अजून एक पॉईंट ऍड हा, करायचं. बोल ना. जर आता तुम्हाला वाटतं काय किती आपण हार्डवर्क करालोय, ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल आणि तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरची जी स्माइल बघितला ना, तर सगळं ते पे ऑफ होतं. एवढं मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. तुलाही काही बोलायचं? हो, मी तर पूर्ण माझी झोप मी 4-4 तास झोपत होतो. मला मी म्हणते तू पूर्ण झोप ती सुट्टीमध्ये युटिलाइज केलाय. सुट्टीमध्ये मी जे झोपलो जे 11 आवर्स 12 आवर्स झोपलो. एक्झाम झाल्यावर करायचं कोण नाही काय काय? बोलत नाही असं. कारण की बेसिकली मी फर्स्ट पासूनच अभ्यासामध्ये एवढा चांगला नव्हतो. 10thला पण माझे स्कोर्स कमी होते. जे पप्पा माझे खुश झालेले 12thला, म्हणजे हो. 12चा ते सीईटीचा रिझल्ट आला. अविस्मरणीय आहे सर. अजून माझ्या डोळ्यासमोर आठवतं. फादर्स डे होता. फादर्स डे होता त्या दिवशी बरोबर, आणि मी बाबांना म्हटलं हे घ्या तुमच्या फादर्स डेचं खूप गिफ्ट. खूप त्यांना किती खूप छान म्हणजे वाटतं. असं रिझल्ट मी मूवी बघत होतो, ती लिंक ओपन व्हायला क्रॅश होते, लिंक Crash हा. होते. मग मेसेज आला लिंक ओपन झाल्या म्हणून. लगेच ओपन केली, बघितली, म्हणजे जोरात असं वडायला चालू केलं पप्पा पप्पा म्हणून. व्हेरी नाईस. खूप- तर बघा मुलांना तुम्ही पण हे सगळं करायला हवंय आणि हा स्वप्न तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे. विथ दिस आय थिंक वी कॅन एंड विथ द सेशन. कमेंट करून सांगा की तुम्ही तुमचं शेड्यूल बनवू शकाल हा व्हिडिओ बघून, हो किंवा नाही. राईट. अँड वी वुड लाईक टू नो की अजून काय तुम्हाला हेल्प पाहिजे. ठीक आहे. तो ऑल द व्हेरी बेस्ट बच्चा. करके दिखाना है, मचाना है. ऑल द ऑल बेस्ट. द बेस्ट.